हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि मी आता केसांना स्ट्रेटनिंग वगैरे केली. कलर खूप मस्त वाटतोय माझा. जे मला वाटत होतं की खूप जास्त वाटतंय तर तसं नाही. माझा कलर खूप छान वाटतोय. उन्हात तर अजून मस्त वाटतोय. उन्हात तुम्हाला समजेल की मी माझ्या केसांचं जे केलंय ते फुल एकदम पर्पलमध्ये केलंय. जे केलंय ते फुल माझे केस पिंक झाले आहेत, पिंक. आणि मी त्याच्यामुळे जरा गोरी वाटते. आज मला जायचं होतं. आज राधाचा बड्डे आहे. तर आम्ही लोकांनी विचार केला मी तिकडे जाईन. पण आज मला एवढे कोलॅब येतात आणि त्या लोकांना आजच व्हिडिओ पाहिजे. आणि मी धडाधड शूट करते. आता एक शूट झाला. आता हेअरफॉल शॅम्पू कोणता तरी एक आहे, त्याचा शूट बाकी आहे. माझा कलर बघा. आजचा दिवस माझा खूप चांगला आहे. टचवूड. अच्छा, आज मम्मीची सुट्टी आहे वाटतं आणि मम्मी आज घरी आहे वाटतं, म्हणून माझ्यासाठी लकी आहे तो दिवस. मला माहिती काय, पण आज टचवूड खूप चांगले. आजच मला 3-4 कोलॅब आले. आणि मी तुम्हाला एक अमाऊंट मम्मा सांगू काय. मम्मा 1,00,000+ मम्मा म्हणून बोललं, येशूने बोललं काय किती अमाऊंट आलेला. नको बोलू ना, बीप कर ना. हे कर त्याला, बीप कर फक्त. पण सर्व जे पण माझे व्लॉग बघतात सर्व चांगले कमेंट करतात. अच्छा, ओके. म्हणजे ऐसा अच्छा खासा कोलैब मिला है मेरे को, जिससे मेरे को अच्छा आने वाला है. म्हणजे मी एक नवीन वाला आयफोन घेऊ शकते. सर्व सांगितलं. म्हणजे सर्व कोलॅब मिळवून या महिन्याचं. माझी केस दाखवाय तुम्हाला का नाही लांबून. माझी केस बघा. ओ शिट माझी केस आहेत. मोठं घर घेऊ शकतो 50,000 वाला रेंटवर. पण रेंटमध्ये का घ्यायचं स्वतःच. गाईज, मी आता रेडी झाली आहे. मी चालली आहे आजीकडे, कारण माझं तिकडे पार्सल आलं आहे. आणि मी काल व्लॉग का नाही पोस्ट केला, आणि मी काल व्लॉग कंटिन्यू पण नाही केला, कारण मी बॅक टू बॅक 3 शूट केले. 3 कोलॅबचे व्हिडिओचे शूट होते माझ्याकडे. ते मला करायचे होते कसे पण करून कालच. तर मी पूर्ण दिवस त्याच्यामध्ये बिझी होती. व्हिडिओ एडिटिंग, शूट, परत काही चेंज वगैरे करायचं असेल तर ते 3 मी ते केलं. आज पण एक आहे, पण आता माझ्यामध्ये जरा पण ताकद नाही, म्हणून मी जरा ब्रेक घेतला आहे. भाई माझी एकदम गेली मी. आणि काल तर गटारी. आता मी गाडीची चावी घेतली आहे. पप्पा आलेत गावाला गेलेले पप्पा, आजी, सर्वजण. आता माझ्या फोनमध्ये रिचार्ज पण नाही आहे. रिचार्ज करू पण मी कशी, तर मी आता वायफायवरती जाऊनच रिचार्ज करेन. घेतलं मी. मला काही घ्यायचं होतं नाही, मला काही घ्यायचं तर नव्हतं. मी गाडीची चावी घेतली तर झालं. अजून मला कायच पाहिजे आता. मला माझा फेस आता चांगला वाटतं आहे. परत पहिल्यासारखा होतो आहे. काय ते लाव. पण मेन काय माहिती आहे, मी लावल्यावरती एकदम मस्त वाटते. सनस्क्रीन. मम्मीने माझी बॅग घेतली आहे ना, तेव्हापासून मी अशी बिना बॅगचीच फिरायला लागली आहे. मला माझी बॅग मम्मी परत रिटर्न दे. जर तू हा व्लॉग बघत असेल तर प्लीज मला माझी बॅग रिटर्न दे. नाही तर मला नवीन बॅगसाठी पैसे घालायला लागेल. घरी लय बॅग आहेत, पण मला तीच पाहिजे, माझी रेडवाली बॅग. आणि माझा कलर खूप मस्त वाटतो आहे. मी काल वेणी बांधून झोपलेली, पण थोडेसे आहेत, पण मला हाच कलर खूप आवडतो. मला माहीत नाही का, पण हाच कलर मला आवडतो. माझ्यावर हेच चांगलं वाटतं. चलो, आता मी गाडीमध्ये जाऊन चालू करते. आता आता मी आणि पप्पा काकांच्या गाडीमध्ये CNG भरायला जाऊ. मांग भरलेल्यासारखं वाटतंय. आता मी काकांच्या गाडीमध्ये CNG भरायला हे असं का दिसतंय. म्हणजे रिअलमध्ये असं नाही दिसत आहे. काय माहिती असं का दिसतंय. आता माझं असं चूल होतं की मी काकांची गाडी चालवू, पण माझ्या पप्पानी मला बोलले थांब चालवू नको, मी येत नाही तोपर्यंत चालवू नको. तर मी थांबली आहे म्हणून इथे. मी माझी चावी घेतली आहे. माझी गाडी तिकडे उभी आहे.
मी तर येते ना इथे, मी रस्त्यावरच गाडी लावून हिंडत बसते. जसं काय माझ्या पप्पांचा रोड आहे किंवा माझ्या काकांचा रोड आहे हा. पण काका इथे राहतात, थोडंसं मी लावते की ठीक आहे, चावी कोणाला पाहिजे असेल ना लगेच येऊन चावी घेऊन जातात. तर इथे रतन काका आहेत, त्यांना चावी देऊन टाकते मी की भाई कोणाला काढायची असेल तर माझी गाडी काढा. पण मी इथेच लावते कारण अजून इथे पार्किंगला जागाच नाही आहे. आता माझं असं गाडी ओके, तुम्ही बोलले सांगितलं त्याला. ओके. ही काकांची गाडी आहे. हाय वीरू. अरे राखीचं गिफ्ट दे मला. कॅमेरा दे, कॅमेरा दे नवीन. हाँ. नहीं का रुको ना, हम लोग जाके आते हैं. आप चाबी रखो ना. चाबी लेना. ये लो, ये मेरा है. माझी गाडी. काकाने मी बघा गाडी चालवायची इथे बसायला चालले. मेरे को अभी आदत हो गया ना. पप्पा मला चालवायची आहे काकांची गाडी यार. ही गाडीमध्ये किती मस्त वाटतं. पडदा खोलतो. हा ना, खुल्ला तर आहे. वाव, ही गाडी किती मस्त. बेल्ट काहीतरी चालू आहे, आवाज येतोय. सीट बेल्ट नाही लावलाय तुम्ही. ही गाडी लय मस्त वाटते मला. पप्पा डायरेक्ट मी मोठी गाडी चालवू नाही शकत ना अशी रोडवरती आता, की चालवू शकते? कारण मला अंदाज नाही माहिती ना अजून. पण मला माझ्या गाडीचा अंदाज आता एकदम बराबर आला आहे. आता आमची सीट चेंज झाली आहे. आता मी चालवणार आहे काकांची गाडी. यार मला हीच गाडी नाही पुढे पाहिजे. ये है आयुर्वेदिक जोड़ कायम जोड़, ये है आयुर्वेदिक जोड़ कायम जोड़. रात को सोते समय नाशी चालना चालव ना आता. कायम जोड़ कब्जियत दूर कधी ती गाडी चालवते तशी चालवायची. एसिडिटी सर दर्द दूर करके स्कूल की जगह भावनगर वाले शेख ब्रदर्स का कायम जोड़ एक्सपर्टीज. कायम जोड़. घे घे घे. ऑन दे ऑन दे ऑन दे. बोल ना, मोबाईल बघा. मोबाईल बघा. नाही कुठे चांगला रोड होता. जानबॅरी ना काका घर कुठे माझ्या. हो बाबा उठा, उठ रे. एवढी मोठी गाडी दिसत नाही ना. लाल लाल. उठ ना बाबा आता तरी. आता उठेल. उठेल आता. नाही उठला रे, आता उठेल. उठ. अरे पप्पा थांबा. मामा आता एक काम करायला जाणार आहे मी, आजी आणि पप्पा. ते काम केल्यानंतर अजून एक काम करायला जाणार आहे. तुम्हाला नंतर सांगेन मी काय काम. आता मी आणि पप्पा, तुम्हाला गाडी बघून तसं म्हणलं असेल
आता आम्ही गाडी घेऊन चाललो आहे पहिला पेट्रोल पंपमधनं मी माझ्या जर गाडीच्या या बाजूला बसली आहे म्हणजे समजून जायचं पप्पाच गाडी चालवतात आहे. आणि आता आम्ही पेट्रोल पंपला जाणार आहे. टाकी फुल करने वाले हैं आज बहुत दिन के बाद. आणि मग चारही टायर चेंज करायचे आहेत. आणि CNGचं कधी करणार आहे माहीत नाही, पण आता टायर पहिला मेन टायर आहेत तर ते पहिला टायर चेंज करायला चाललो आहे. चारही नाही तर दोन्ही, पहिला 2 पुढचे किंवा मागचे, किंवा चारही होऊन जात असतील तर चारही करून टाकणार. आणि त्याच्यानंतर नाही माहिती काय करणार आहे. तर त्यासाठी गाडीमध्ये मी आता 4000चं पेट्रोल टाकतो. कपडे गेले, लिप ग्लॉस, लिपस्टिक, शूज, किती माझे सर्व सामान घ्यायचं राहणार आहे या पेट्रोलच्या चक्करमध्ये. 4500चं पेट्रोल भरलंय आता गाडीमध्ये. मोठी टाकी थोडी आहे. टाकी चेक कर कितीची आहे. मला काय माहिती आहे. अरे स्विफ्ट VI मॉडेलची टाकी चेक कर नाही ना. आता सोडा, जाऊ दे. आता पहिला आपण टायर चेंज करायला जाऊ. असे पैसे आले ना की असे पैसे पण जातात लगेच. काय केलं तुम्ही? तुमच्यामध्ये किती चरबी. कधीचं मॉडेल तुझ्या गाडीचं? 12 वापरून टाकेल संपूर्ण टाकायचं. हा नाही विकणार नाही ही गाडी. लय चालवेन. नंतर तुमच्या येशूला देऊन टाका. हा घ्या. मला घेऊन द्या. तिला काय मर्सिडीज आले मोठे. हे देखो फर्स्ट टाइम असं दुकानात बसली आहे. तिकडे सर्व गाड्यांचं काम होत आहे. तिथे टाकटूक. कुठे सलॉन, कुठे हे व्हील अलाइनमेंट चालली आहे माझ्या गाडीची आता. हे आणि पहिलं तर ना मी गाडीला आंघोळ घालणार आहे. लई घाण झाली आहे. गाडीला समजलं पैसे आलेले, चला मेकओव्हर करूया स्वतःचा. सब स्किन केअर, ब्युटी, काय झालं, शॉपिंग, सर्व गेलं ह्याच्यात. सगळं ह्याच्यात गेलं. व्हील अलाइनमेंट चालू आहे, टायर नवीन, सर्व नवीन. मेरा हो गया. आता आमचं टायरचं काम झालं, सर्व काम झालं. आता पप्पा आणि आम्ही लोक बाहेर हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे. मी पप्पाला येशू आणि मोनूला पण घेऊन जायचं आहे, पण मोनूला यायचं नाही आणि येशू बाहेर गेली आहे. तरी पण पप्पा ऐकत नाही की नाही त्याला कसं आम्ही दोघांनी भांडून आता हे ठरवलं आहे की ठीक आहे आपण जाऊया हॉटेलमध्ये, जाऊन जेवूया काहीतरी. आणि मग तसंच मी पप्पांना इथे सोडेन आणि मग मी घरी जाईन. माझं असं डोकं खराब केलं ना पप्पांना कधी ऐकत नाही ना. मला तेच नाही समजत पप्पांचं की पप्पा का नाही ऐकून घेत कधी कोणाचं. पण आता गेले, त्यांना आता यायला अर्धा तास लागणार आहे. असं ना म्हणून रात्रीचं काम नाही करायचं पप्पांसोबत. काय डोकं खराब करून टाकतात पार. आता मी जाईन पप्पांसोबत, जेवेन, फुल केली आहे टाकी, कुठे जाणार नाही, पेट्रोल ठेवेन, कुठे वेस्ट नाही करेन. कुठे काही कामासाठी असेल तरच गाडी काढेन आता, नाही तर नाही काढून. म्हणून मला आता समजलं की असं तिथे हिंडून आणि मी कंटाळा आला मला आता रोज गाडी चालवून खरं. सो आता मी तिकडे जाऊन चालू करते. मॅडमची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे आताच. पप्पानी तिला कॉल करून बोलवलंच. आणि आता आम्ही लोक पोचलो हॉटेलमध्ये, जेवतोय. हमारा चालू है खाना खाने का कार्यक्रम. काय चालू नाही, पिंपल आलाय बघ. पिंपल नाही आलं, फोडी आहे. तेच बोलतात त्यांना. नाही पिंपल नाही. हे काय चाललंय काही समजत नाही मला. का घेते का. आता माझ्या फोनला 1% चार्जिंग आहे. आता मी डायरेक्ट घरी जाऊन चालू करणार. बाय.